खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशन आणि आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल यांच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय खेलो मास्टर गेम्स अजिंक्य स्पर्धा वयोगट 30 ते 80 साठी आयोजित करण्यात आल्या. यात राज्यभरातून खेळाडू मोठ्या संख्येनं दाखल झाले असून हा उपक्रम स्पोर्टच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राबवला जातोय. संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनातून आत्मा मालिक संकुलात खेळाडूंसाठी क्रीडांगणासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. विविध क्रीडा प्रकारात इतर खेळाडूंसोबत आत्मा मालिकचे खेळाडू सहभागी होताना दिसले आणि यश मिळवलंय. यावेळी खेळाडूंनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. तर आपल्या समेत आहेत आदरणीय ॲडव्होकेट कुसुमताई वाळके, ज्या पुण्यावरून आलेल्या आहेत आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या आहेत. मॅडम, एकंदरीत अत्यंत छान पद्धतीनं आपण क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतलाय, तर काय संदेश द्याल आजच्या तरुण पिढीला? आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणच्या व्यवस्थेबद्दल आपलं मत काय मांडाल? आजच्या मुलांना मी हाच संदेश देऊ इच्छिते की हार जीत इम्पॉर्टंट नाही, हारणं आणि जिंकणं यातूनच तुम्ही तुमच्या लाईफची स्किल शिकताल. आणि जेव्हा तुम्ही हारता त्यावेळेस तुम्ही खचून न जाता जिद्दीने सामोरे जाताल. आजकाल आपण न्यूज कंटिन्यू ऐकतोय, सहज इझी आत्महत्या करतात. इव्हन पेपर फक्त हार्ड गेलाय म्हणून मुलं आत्महत्या करतात. नंतर पास होणं आणि नापास होणं हे इम्पॉर्टंट नाही, कारण लाईफ मध्ये ह्या गोष्टी घडतात, परंतु आजच्या मुलांना हे कळत नाही. तर यातून एवढंच सांगते की मी मुलं जी स्पोर्टवाली मुलं आहेत ते शेवटपर्यंत व्यवस्थित पद्धतीने लाईफ जगतात. ते कधीही आत्महत्या करणार नाही. आणि जे आजची पिढी मोबाईल बरोबर चाललेली आहे त्यापासून ही जे स्पोर्टवाले ते अलिप्त राहतात आणि चांगले लाईफ जगतात. यातूनच मुलांनीही त्याचा आदर्श घ्यावा आमच्या पिढीकडनं की बाबा खेळ हे इम्पॉर्टंट आहे. फिजिकल फिटनेस, तुम्ही तुमच्याकडे उद्या किती पैसा आला तरी त्याला काहीच इम्पॉर्टंट नाही. आणि त्याचबरोबर विशेष मी आज ह्या ठिकाणी आभार मानेल की आत्मा मालिक ह्या संस्थेने आम्हाला इतकं छान ग्राउंड अवेलेबल करून दिलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदम स्वादिष्ट आहार, कारण स्पोर्ट्स लोकांना सांगितलं म्हणजे जेवण, त्यांचा नाश्ता आणि आहार हा खूप महत्वाचा असतो. तो आम्हाला खूप छान दिला आणि त्याबद्दल मी आम्हा सर्वांतर्फे त्यांचे विशेष आभार मानते. मॅडम, आपलं पद, नाव, याबाबत पहिला परिचय आपण सर्वांना करून द्या. मी अंजली दळवी वरटी, MA LLB MPED गोल्ड मेडलिस्ट, NIS मध्ये केलेलं पतियाला कोचिंग. मला मुलांना शिकवायला आवडतं स्वतः खेळण्यापेक्षा, पण शिकवताना मी स्वतः खेळून शिकवते म्हणून मी 40 दिवसात नॅशनल प्लेअर बनू शकते. आणि आजकाल नोकऱ्या मिळतात खेळावरती, हे मुलांना माहीत नसतं. आई वडिलांना वाटतं फक्त अभ्यास करावा, पण तसं नाहीये. काही मुलाला ग्राउंडच आवडतं आणि ग्राउंडवर जर नीट खेळले तर ते अभ्यासही नीट करतात. त्यामुळे मुलांना तुम्ही काहीही करून संध्याकाळी ग्राउंडवर पाठवा, कारण फिटनेस येतो. अगदी पोळी भाजी दिली तरी चालेल, पण ते नंतर येऊन जे घरी शांतपणे इथे तिथे एनर्जी मोबाईलमध्ये घालवणं, उलट बोलणे, मस्ती करणे, मोडतोड करणे सोडून देतात आणि येतात, खातात आणि झोपतात. म्हणजे आपल्यालाही त्रास नाही. म्हणून तुम्ही मुलांना ग्राउंडवर पाठवा सगळ्यांनी. आणि मी लहानपणापासून खेळते माझ्या वडिलांमुळे. ते म्हणाले टीव्ही बघायचा नाही आणि ग्राउंडवर यायचं. मी मॉडर्न स्किलची विद्यार्थिनी आहे आणि तिकडे आमचे सरही सगळे चांगले होते. बास्केटबॉल मी 25 वर्ष इंडिया खेळले म्हणून शरद पवारनी मला 88 साली समुद्रासमोर घर बक्षीस दिलं. तेव्हा ते नवीन होतं, त्यामुळे माझ्याकडे बघून बरेच प्लेयर बनले. आणि रेल्वेने मला घरी येऊन बोलवलं, वडील सोडत नव्हते. मी रोज भेटायला येते, पुण्यासाठी खेळते म्हटल्यावर खेळायला दिलं. पण त्यामुळे रेल्वेने लाख रुपये पगार देऊन मला घेतलं आणि मी 21 टुर्नामेंट वर्षात खेळायची. त्यामुळे बस तिथेच मिस्टर मिळाले म्हणजे मागे लागले म्हणून लग्न केलं आणि त्यामुळे आयुष्यभर खेळत राहिले. 56 वर्ष मी या फील्डमध्ये आहे. म्हणजे इथे जे ऑर्गनाईज करतात तो अमन माझाच विद्यार्थी आहे. 10 वर्षापूर्वी तो वर आला, पण त्यांनी ते बरोबर त्याला ऑर्गनायझेशन आवडतं म्हणून ह्याच्यात येऊन त्यांनी उत्कृष्टरित्या आत्मा मल्लिक संघाशी या इथल्या लोकांशी समन्वय करून सुंदर इथे मॅचेस घेतल्या. आणि ग्राउंड एक कष्ट करून बनवलेले, कारण आम्ही पहिल्या याला आलो होतो तेव्हा नांगर चालला होता आणि हाय जम्प अशी खडबडीत जागावर उडी मारली. आणि आता अगदी खूपच मेहनत करून खूपच छान झाडं बिडं वाढून केलंय. आहार सुंदर आहे. फक्त एकच आहे की इथल्या हॉलमध्ये राहायला द्या, कारण खूप लोक आले नाहीत, कारण त्यांना शक्य नाही आहे हॉटेलमधून खर्च करून इथे येणं. माझ्याच ओळखीचे 100 जण आले नाहीत. मला दुःख झालं. तर तुम्ही एखादा हॉल रिकामा करून दिला तर सतरंजी घालून ते झोपतील आणि पुढल्या वेळेस हजारांनी प्लेयर इकडे येतील नॅशनलला. तेवढं मात्र करा.
आणि बाकी बघण्याचं तर उत्कृष्ट मॅनेजमेंट, सगळ्यांना ऑफिशिएटिंगलाही छान नवीन ड्रेस देऊन मस्त केलंय. त्यामुळे मला आवडली ही टुर्नामेंट. 20 वर्षांनी लहान झाल्यासारखं वाटतंय, कॉलेजला असल्यासारखं. त्यामुळे माझं म्हणे बेस्ट ऑफ लक सगळ्यांसाठी आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच या खेळामध्ये उपाध्यक्ष बाळासाहेबजी गोरडे साहेब यांनी लांब उडी आणि तिहेरी उडी यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. गुरुदेवांचं कृपाशीर्वाद खाली आज अनेक साधू संत, महंत, योगी, तपस्वी, ध्यानी, साधक या ठिकाणी निवास व्यवस्थेचे राहत आहेत. आणि खरोखर पाश्चिमात्य देशातली सुद्धा या ठिकाणी बरेचसे फॉरेनर्स, परदेशी नागरिक या ठिकाणी येत आहेत. ते आपण आंतरिक गुणांचं अवलोकन केलं पाहिजे की 2 डोळे, हात, पाय, सगळं तंदुरुस्त शरीर दिलेले आहे. आणि हे चालवणारा कोण आहे? तो आंतरिक परमेश्वर आहे. तो तुमच्या आमच्या हृदयात आहे. तो बाहेर कुठेही नाहीये. तर त्याला खरं शोधण्याची गरज आहे. ती फक्त मेडिटेशन, ध्यान धारणा. आणि ह्या माध्यमातून जर आपण प्रवास केला तर मला तर वाटतंय कोणी आजारी पडणार नाही, कोणी दुःखी राहणार नाही आणि कोणी मानसिक त्रासामध्ये जीवन जगणार नाही. आज मनुष्याला फक्त याची गरज आहे की आपण तणावमुक्त राहणे. हा महत्वाचा. तणावमुक्त राहण्यासाठी आपलं सकाळी अनेक वर्ग घेत आहेत, वेगवेगळ्या संघटना घेत आहेत. त्यामध्ये हास्य क्लब असतो, योगा असतो, अनेक प्रकारचे व्यायाम घेतले जातात आणि त्याच्यामध्ये आपण सुद्धा सहभागी होणं गरजेचं आहे. मी आज करीन, उद्या करीन असं म्हणता शेवटच्या स्टेपवर जातो आपण. मग म्हणतो हे केलं असं मला बरं वाटलं असतं. हे मग त्या ठिकाणी आपण कुठेतरी कमी पडतो आणि मग कमी पडल्यानंतर मग आपल्याला स्वतःचं दुःख आपण ओढून घेतो आणि मग त्या दुःखामध्ये मग डॉक्टरांना नको त्या प्रकारचे आपण अनेक मोठी अमाऊंट म्हणजे पैसा खर्च करतो आणि तिथे आपण निराश होऊन जातो. आपण जीवनामध्ये जेवढे पैसे कमवतो, जेवढा आपण ताणतणाव सहन करतो, त्यातून जर आपलं आत्मिक समाधान नाही, शांती नाही, तर माझ्या दृष्टीने तर हे व्यर्थ आहे. आणि हेच सांगण्यासाठी गुरुदेवांनी प्रयत्न केलेला आहे की ध्यान करा, ध्यानी बना. ध्यानाचा सोपा मार्ग दिलेला आहे. हो सर. आणि ध्यान करण्यासाठी कुठल्या प्रकारे साहित्य साधण्याची गरज नाहीये. साधं सोपं आहे. कुठे पैसा खर्च करायची गरज नाहीये. तुम्ही मिळेल त्या वेळेत, मिळेल त्या ठिकाणी, मिळेल त्या साहित्य साधनाचं उपलब्ध नसताना सुद्धा आपण ध्यान करू शकतो. की खेळाडू आत्महत्या करत नाही किंवा सुसाईडच्या मार्गाला जात नाही, कारण त्याचं मानसिकता कणखर होते. त्याला पराभव स्वीकारण्याची क्षमता निर्माण होते. संयम त्याच्यामध्ये येतो, पराभव पचवता येतो. आणि हेच या नवीन पिढीने शिकलं पाहिजे. आताची पिढी ही फास्ट आहे की वर्गात शिकवताना सुद्धा तो अनुभव आम्हाला येतो. म्हणून आणि हे जे वातावरण आहे इथलं की पहिल्या वर्षीपेक्षा खूप छान आहे. सुधारणा प्रचंड आहे. आत्मा मलिक असेल किंवा अमन सर असतील, सर्वच असोसिएशनचे लोक, या सर्वांना मी धन्यवाद देतो. या स्पर्धेचं उद्घाटन उपाध्यक्ष बाळासाहेबजी गोरडे साहेब, भंडारी साहेब, मास्टर असोसिएशनचे सचिव अमन चौधरी, सुनील हामंद यांच्या शुभ हस्ते झाले. यावेळी क्रीडा शिक्षक अजित पवार, अशोक कांगणे आणि इतर सर्व क्रीडा शिक्षक आणि मॅनेजर यांनी काम पाहिलं. आत्मा मलिक संकुल व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, साईनाथजी वरपे सर यांच्यासह प्राचार्य श्रीमान माणिकरावजी जाधव सर, संदीप गायकवाड सर व इतर प्राचार्य यांचंही मार्गदर्शन लाभलं. खेळाडूंना परमपूज्य सद्गुरू आत्मा मलिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी अभिनंदन केलं असून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.